आपण पाहूया पुढील प्रॉब्लेम 2025 सालचा. प्रथम प्रॉब्लेमचं रीडिंग करूया. अ सॉलिड स्फेअर इज प्युअरली रोटेशनल मोशन अबाउट इट्स डायमीटर. म्हणजे सॉलिड स्फेअर दिलाय आणि तो प्युअरली रोटेशनल आहे. रोटेशनल आहे याचा अर्थ ट्रान्सलेशनल नाही, म्हणजे तो रोलिंग मोशनमध्ये नाही आहे, फक्त जागेवर रोटेट होतोय. द रेशो ऑफ इट्स अँग्युलर मोमेंटम. रेशो ऑफ इट्स अँग्युलर मोमेंटम. आता आपल्याला अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, एल इज इक्वल टू काय, आय ओमेगा. बरं, पुढे काय म्हणतात ते, अँड कायनेटिक एनर्जी इज पाय बाय 22. आता आपल्याकडे एक गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की आपल्याकडे कायनेटिक एनर्जी, आता तो रोलिंग मोशनमध्ये नाही, फक्त रोटेशनल मोशनमध्ये. कसल्या रोटेशनल. जर तो रोटेशनल मोशनमध्ये असेल तर त्याच्याकडे जे कायनेटिक एनर्जी असेल ती कायनेटिक एनर्जी असेल रोटेशनल कायनेटिक एनर्जी. काय असेल ती, फक्त रोटेशनल कायनेटिक एनर्जी, म्हणजे ती असेल ई रोटेशनल. आणि ई रोटेशनलचं फॉर्म्युला काय, 1/2 आय ओमेगाचा स्क्वेअर. ते काय म्हणतात, ह्या दोघांचा रेशो, कोणाचा, एलचा आणि ईचा जो रेशो आहे तो किती आहे, पाय बाय 22. तो किती आहे, पाय बाय 22. आपण फक्त व्हॅल्यू पुट करूया. एलची व्हॅल्यू किती आहे पहा, एलची व्हॅल्यू इथे आहे काय, एलची व्हॅल्यू आय ओमेगा अपॉन ईची व्हॅल्यू काय, ईची व्हॅल्यू इथे पहा 1/2 आय ओमेगाचा स्क्वेअर इज इक्वल टू, हा न्युमरेटरचा जो पाय आहे ना त्याची व्हॅल्यू टाकली आपण 22/7 भागिले 22. इथं दिली पायची व्हॅल्यू, इथे पहा पाय किती दिला त्याने 22/7. 22 गेला 22 बरोबर, आय ओमेगा गेला आय ओमेगा बरोबर, हा 2 गेला वरती 2 अपॉन इथे एक शिल्लक राहिला ओमेगा इज इक्वल टू 1/7. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, तिरकस गुणाकार केला, तो ओमेगा इंटू 1 इज इक्वल टू 2 इंटू 7. ओमेगा इज इक्वल टू किती होईल 14 पण काय, रॅडियन पर सेकंद. ओके, 14 रॅडियन पर सेकंद. ह्या प्रॉब्लेमचं हे काय असेल, फायनल आन्सर असेल. तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मुलांपर्यंत शेअर करा.